छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले। छत्रपती संभाजी महाराजांनी तर त्यांच्या अख्ख्या आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही। पण दुर्दैव मात्र असे की इतिहासात जंजीर हा असा एकमात्र किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही। अरबी समुद्राच्या निळाशार पाण्यामध्ये उभा असलेला हा जंजिरा किल्ला, अनेक वर्ष सिद्ध्याने यावरती राज्य केलं आणि हा किल्ला अजिंक्य ठेवला। असं काय रहस्य आहे या किल्ल्यामध्ये की हा किल्ला आजपर्यंत कोणीही जिंकू शकलं नाही। जाण्यासाठी मोटर बोट आणि होडी असे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे असतात। दोन्हीचे तिकीट दर सुद्धा सारखेच आहे। किल्ल्याकडे जाण्यासाठी बोटचे तिकीट काढले जे आम्हाला 100 रुपयांना पडले। जंजिरा किल्ला हा समुद्राच्या पाण्यात असल्या कारणाने आपल्याला तिथपर्यंतचा प्रवास हा बोटीने करावा लागतो, ज्याचे तिकीट प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे आहे। किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क म्हणून आपल्याला 25 रुपयांचे तिकीट काढावे लागते। किल्ले जंजिरा तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला किल्ला। या 350 वर्षात अनेक पराक्रमी शासक होऊन गेले। कित्येकांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही या किल्ल्यावर स्वतःचं आधिपत्य दाखवू शकलं नाही, फक्त सिद्धी वगळता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी या किल्ल्यावर अनेक मोहिमा काढल्या, परंतु ज्या वेळेस महाराजांनी जंजिरा मोहीम काढली त्यावेळेस बाकीचे शत्रू स्वराज्यावर आक्रमण करीत, त्यामुळे महाराजांना या किल्ल्याच्या मोहिमेला जास्त वेळ देता येत नव्हता। शिवरायांनंतर संभाजी महाराजांनी सुद्धा या किल्ल्यावर चढाई केली। संभाजीराजांनी तर किल्ला जिंकण्यासाठी सागरात सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही। मोगल इंग्रजांच्या साहाय्याने सिद्धींनी या किल्ल्यावर चांगला जम बसवला होता। अनेकांच्या मनात एक प्रश्न पडतो, सिद्धींनी या किल्ल्यावर एवढ्या वर्ष राज्य कसं केलं? त्यांना कोणीच का हरवू शकलं नाही? या सिद्ध्यांचा शेवट कधी झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ। फार वर्षापूर्वी एका कोळ्याच्या ताब्यात हे बेट होतं। सर्व कोळ्यांनी मिळून त्या बेटावर एक कोट बांधला। 1490 पर्यंत हा कोट स्वतंत्र होता। त्यावेळेस राजापुरीला कोळ्यांची वस्ती होती। समुद्रातील लुटारू लोकांमुळे या कोळ्यांना नेहमी त्रास होत असे। समुद्री चाचे आणि लुटारूंपासून संरक्षण मिळण्यासाठी या बेटावर एक मेडेकोट तयार करण्यात आला। मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठे मोठे ओंडके, एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी। आता या मेडेकोटामुळे हे कोळी लोक सुरक्षित राहू लागले। त्यावेळी त्यांचा प्रमुख होता रामराव पाटील। हा मेडेकोट बांधण्यासाठी रामराव पाटील याला निजामशाही ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती। मेडेकोटाचे संरक्षण लाभताच रामराव पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला। नंतर निजामशहाने या मेडेकोटाचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली। रामराव पाटील आपल्याला या मेडेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानाला होती। तो अतिशय हुशार होता। 4 वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिराच्या तटाला लागले। पिरमखान व त्याच्या सिद्धी नोकरांनी आपण व्यापारी असून सुरतेहून आल्याची बतावणी केली। मेडेकोटावरील किल्लेदाराने त्यांना मंजुरी देतच पिरमखानाचे मालाचे बेटारे किल्ल्यामध्ये आले। रात्री सर्व कोळी झोपले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून आणलेले सैन्य तेथे उतरवून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी केली आणि अखेरीस दगा करून कोळ्यांचा मेडेकोट अहमदनगरच्या निजामशहाच्या अंमलाखाली आला। निजामशहाने तेथे एक दणकट जलदुर्ग उभारला। निजामशहाने किल्ल्यांची जबाबदारी सिद्धी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकरण जजीरे मेहरूब असे केले। 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जंजिरा संस्थानाची जहागिरी प्राप्त केली। जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो। पुढे जजीरा, यातूनच जंजिरा असे या किल्ल्याचे नाव पडले। हा किल्ला भक्कम अशा 19 बुरुजांनी वेढला आहे। या 2 बुरुजांमधील अंतर साधारण 90 फुटांपेक्षा जास्त आहे। पूर्वेकडील किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे। याची रचना अशी आहे की तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही। शिवाय पश्चिमेच्या बाजूला एक दरवाजा आहे। या किल्ल्यांवरील सिद्ध्यांमध्ये सिद्धी सानब नंतर सिद्धी सुरल खान, युसुफ खान, फत्ते खान यांनी हा किल्ला शेवटपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही। छत्रपती शिवरायांनी 6 वेळा, शंभूराजांनी 2 वेळा आणि पेशव्यांनी 5 वेळा या किल्ल्यावर आक्रमणे केली, पण तरीही मराठ्यांच्या हातात हा किल्ला आला नाही। या सिद्धींवर फक्त मराठ्यांनीच हल्ले केले नाही तर मोगल, इंग्रज
यांनी सुद्धा या सिद्ध्यांचं वर्चस्व संपवण्यासाठी कित्येक वेळा या किल्ल्यावर आक्रमणे केली, परंतु तरीही हा किल्ला कोणालाच जिंकता आला नाही. हा किल्ला अजिंक्य राहण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे या किल्ल्यांवरील महाकाय तोफा, मजबूत बांधकाम आणि चारही बाजूनी समुद्राने वेढले असल्याने किल्ला जिंकणे शक्य नव्हते. किल्ल्यावर कलाल बांगडी नावाची मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ आहे. या तोफेचा फायदा लढाईत सिद्ध्यांनी अनेक वेळा केला. सध्या या किल्ल्यावर आपल्याला कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी या तोफा पाहायला मिळतात. जंजिराचं भौगोलिक स्थान आणि आग ओकणाऱ्या तोफांमुळे जंजिरा शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. सिद्दी सुरुल अब्दुल्ला खान हा जंजिराचा पहिला सिद्दी सुभेदार होता. या जंजिरावरील सिद्ध्यांचा मूळ पुरुष म्हणजे सिद्दी अंबर. जंजिराचा पहिला सिद्धी सुरुल अब्दुल्ला खानापासून जवळजवळ 20 सिद्धींनी जंजिरावर राज्य केले. या 20 सिद्ध्यांची कारकीर्द पाहिलेला आणि 330 वर्ष अजिंक्य राहिलेला हा जंजिरा 3 एप्रिल 1948 साली हा किल्ला स्वतंत्र भारतात विलीन झाला. यावेळी या सिद्ध्यांचा शेवटचा शासक सिद्दी मोहम्मद खान होता. अशा पद्धतीने या जंजिरा किल्ल्यावर सिद्धींनी शासन केले आणि तब्बल 330 वर्षांनी त्यांचा 1565 शेवट साली झाला. आदिलशाही सुलतानीने हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी याचे नाव जजीरे मेहरूब असे होते. याचा अर्थ असा की पाण्याने वेढलेले बेट आणि चंद्रकोर असा त्याचा अर्थ होता. पुढे 1630 मध्ये सिद्दी जोहर यांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव जंजिरा असं ठेवलं. त्यापुढे त्याने त्या किल्ल्याची तटबंदी मजबूत केली आणि या किल्ल्याला अजिंक्य बनवलं. अनेक साम्राज्यांनी या किल्ल्यावरती हल्ला चढवला, पण कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 वेळा या किल्ल्यावरती हल्ला केला, पण प्रत्येक वेळी त्यांच्या हाती अपयशच आले. त्यामुळे मुरुड जंजिरा हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे जो आजपर्यंत कोणालाही जिंकता आला नाही. या किल्ल्याबद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं एक अपूर्ण स्वप्न म्हणजे हा किल्ला आहे. बराच वेळा त्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, बट कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना अपयश आलं आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये येऊ शकला नाही. याच किल्ल्याच्या बाजूला एक पद्मदुर्ग किल्ला आहे, जो की छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता. जंजिरा किल्ल्याहून दूरवर समुद्रामध्ये आपल्याला एक किल्ला पाहायला मिळतो. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी हा किल्ला बांधला होता.